गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून काल 3 किलो तर आज 1 किलो वजन कमी झाले आहे। बीपी व शुगर देखील वाढली आहे। आज बेमुदत आमरण उपोषणाला रविकांत बोपचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष यांनी भेट देऊन उपोषणकर्ते प्रदीप निशाणे यांची चर्चा केली। मागण्यांसंबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईल संवाद साधले। उपोषणाचे 4 दिवस होऊन सुद्धा मागण्यांसंबंधी अधिकारी यांनी अजूनपर्यंत भेट दिली नाही। प्रदीप निशाणे यांची प्रकृती खालावली असून केव्हाही त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। जीवाला काही झाले तर याला जबाबदार कोण राहणार अशी देखील चर्चा सुरू आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। मी आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत यांनी आतापर्यंत या उपोषण स्थळाला अजूनपर्यंत भेट दिली नाही आणि आजच्या चौथ्या दिवशी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जे प्रहार तालुकाचे अध्यक्ष आहेत त्यांचे काल 3 किलो वजन कमी झाले होते आणि आज आणखी 1 किलो वजन कमी झाले, असे 4 किलो वजन कमी झाले असून त्यांची जी प्रकृती आहे खालावलेली आहे आणि त्याच्यासोबत बीपी आणि शुगरसुद्धा त्यांच्या वाढलेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मी तालुका प्रमुख प्रदीप निशाणे मागील 12 तारखेपासून मी उपोषणावर आहे। विविध मागण्या घेऊन आणि विविध विभागाला आम्ही पत्र व्यवहार केला होता, पण अद्यापही या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये एकही अधिकारी किंवा तहसीलदार किंवा SDO साहेब किंवा संबंधित कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा कोणीच आलेले नाही आणि किंवा आपले जनप्रतिनिधीसुद्धा पाठवले नाही। कारण की आज काल 4 दिवसामध्ये माझा 4 किलो वजन कमी झाला आणि जर सकाळी शुगर तपासल्या गेली तेव्हा 70 वर शुगर आली आहे आणि कदाचित अजून माझी तब्येत एवढी स्टेबल नाही आहे आणि माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, माझी शुगर जरी 50-40च्या खाली गेली तरी मी या स्टेजवरून मी हटणार नाही जोपर्यंत आमच्या ज्या ग्राह्य मागण्यात पूर्ण करावं। प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच मी विनंती करतो। बस जय हिंद, जय भारत। N20 मराठी करता अमरदीप बडगे, गोंदिया, मुंडीकोटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।